आपला सेवक युवा समाजसेवक उच्च विद्या विभूषित अजात शत्रू असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपले माननीय वैभवदादा आवटे पाटील यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यास सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं संयोजकांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ज्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत ते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय वैभवदादा आवटे पाटील यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं। त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, जो सभागृहाच्या बाहेर उपस्थित आहे, त्यांना विनंती आहे की आपण सभागृहात या ठिकाणी आसनस्थ व्हायचं। आपल्याला विनंती आहे आपण आपल्या कार्याचा आणि वसा आणि वारसा पुढे नेणार आपला एक युवा समाजसेवक वैभवदादा आवटे पाटील यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करतो। आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या सहकार्याने हा आजचा कार्यक्रम आपण यशस्वी करणार आहोत। आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचं। आपल्या घाटकोपर विभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवक सन्माननीय विलासराव बाळा चव्हाण साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे। उपस्थित झालेला आहे त्या सर्वांचं मी संयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि सहर्ष स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्ग क्रमांक 128 चे सन्माननीय अध्यक्ष अशोक कंसे साहेब यांना विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं। कंसे साहेबांना विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं। आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याची सुरुवात आपल्या सर्वांचं प्रेरणास्त्रोत महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आपण आजचा हा अभिष्ट चिंतन सोहळा सुरू करतो। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी सर्वांनी प्रतिमेच्या जवळ उपस्थित राहायचं। आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती वैभव दादा आवटे पाटील यांना विनंती करतो की आपण शिवछत्रपतींच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावं। सन्माननीय बाळा चव्हाण साहेब, सन्माननीय मंगेश परब साहेब, सन्माननीय रवींद्र घाट साहेब, सन्माननीय प्रमोद मांडे साहेब, सन्माननीय आशिष गावडे साहेब, सन्माननीय राजेंद्र पवार साहेब, सन्माननीय अशोक कंसे साहेब, सौभाग्यवती विनय राजेंद्र पवार, आपल्याला ही विनंती आपण या ठिकाणी शिवप्रतिमेचं सर्वांनी पूजन करून पुष्पहार अर्पण करायचं। प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय।
छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं। आपला माणूस आपला सेवक माननीय वैभव आवटे पाटील यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत। वैभव दादांशी हा विषय ज्यावेळेला आम्ही बोलत होतो की आपण दादा तुमचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करूया, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सध्या कोरोना नुकताच येऊन गेलेला आहे, काही त्याच्या पावलं अजूनही बाकी आहेत, तर आपण वाढदिवस साजरा का करायचा? तर म्हटलं दादा तुम्ही जी समाजसेवा चालू केलेली आहे, त्यांच्या घरापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहेत, त्या सर्व मंडळीची इच्छा आहे की तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमचं अभिष्ट चिंतन करायचंय। त्यामुळे दादांनी आम्हाला सांगितलं की आपण फक्त वाढदिवस साजरा करायला नको, त्यावेळेला एखादा संकल्प किंवा एखादी अशी गोष्ट आपण केली पाहिजे की ती प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ठसली पाहिजे। आम्ही दादांना विचारलं की दादा मला नक्की काय केलं पाहिजे आपण? त्यावेळेला दादांनी आम्हाला सांगितलं की आपल्या भारतामध्ये पहिलं स्त्री शिक्षण ज्यांनी चालू केलं, स्त्री शिक्षणाच्या आता पुरस्कर्त्या त्यांच्यामुळे आज स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे, कल्पना चालवासाठी महिला आज अंतरावर जाऊन आलेली आहे, त्याची प्रेरणा कुठेतरी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। त्याचप्रमाणे आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, काही हुतात्मा झाले, काही महात्मा झाले, परंतु ज्यांनी आपल्या आयुष्यात 2 वेळा काळा पाण्याची शिक्षा भोगली तरी सुद्धा तसोबरही हल्ले नाहीत, ज्यांना आद्य हिंदू हृदय सम्राट म्हटलं तरी वाढवं ठरणार नाही, ज्यांनी आपल्या देशामध्ये मराठी भाषेला नवीन शब्द दिले, त्यांनी भाषा शुद्धी केली, नीती शुद्धी केली, असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनाही आतापर्यंत भारतरत्न किताब मिळालेला नाहीये। तर ह्या 2 रत्नांना भारतरत्न मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्याची सुरुवात जर आपण करायची असेल तर माझा वाढदिवस ही त्याला आपण निमित्त मात्र आपण सुरुवात करूया। आणि म्हणूनच आजच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून सन्माननीय राजेंद्र पवार आणि सन्माननीय वैभव आवटे पाटील यांच्या संकल्पनेतून देशात होऊन गेले अनमोल रत्न अजूनही नाही मिळाला यांना भारतरत्न, हे घोषवाक्य घेऊन आपण मुंबई महाराष्ट्र देशामध्ये जाऊन लोकांच्या सह्या घेणार आहोत। महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारला त्या सह्या देऊन या 2 रत्नांना भारतरत्न मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। यामागचं नक्की आपण हे कशा पद्धतीने करणार आहे यासाठी मी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय राजेंद्र पवार साहेबांना विनंती करतो की आपण या अभिनव संकल्पनेचं या ठिकाणी सविस्तर आम्हाला मार्गदर्शन करावं। सन्माननीय राजेंद्र पवार। सस्नेह नमस्कार। आपला माणूस आपला सेवक, आपला सर्वांचा वैभव एक समाजासाठी प्रेरित होऊन मला वैभवनी मागेच सांगितलं की मला समाजसेवेत जास्त रस आहे आणि लोकांसाठी मला काम करायचं। मागील वर्षभरापासून वैभवचं आपण काम पाहत आहोत। अनेक ठिकाणी वैभवने अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले। याचं जर गुणांचं वाचन केलं तर वेळ पुरणार नाही, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त वैभवचा एक मानस होता, देशात होऊन गेले अनमोल रत्न अजूनही नाही मिळाला यांना भारतरत्न।
आदरणीय शिक्षण सरस्वती सावित्रीबाई ज्योतिबा फुले, आज या स्त्रीमुळे अनेक स्त्रींना सन्मान मिळालेला आहे. कल्पना चावला सारखी व्यक्ती, स्त्री, यांनी अनेक चांगले म्हणजे स्त्रींसमोर एक आदर्श दिलेला आहे. आनंदीबाई जोशी, पहिल्या मराठी डॉक्टर. आज जे काय आहेत ते ज्या काय महिला ज्या प्रगतीपथावर आहेत त्याचं सर्वात श्रेय जातं तर सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना. सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला. मला मातृभूमीची सेवा करायची आहे आणि या सेवेसाठी मला माझ्या भारतभूमीत जायचं आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी मी आज तडफडतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समुद्र पार करून काळापणाची शिक्षा भोगून देश स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं. आस्था गायक या दोन महामानवांना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही. वैभव दादा यांनी माझ्यासह सूचना मांडली की दादा आपण काय केलं पाहिजे. आम्ही बसलो, या विषयावरती गंभीर चर्चा केली आणि असं ठरवलं की आजपासून आपण महाराष्ट्रभर सह्यांची स्वाक्षरी मोहीम घेऊन महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांना या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षात भाग पाडू की यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे. आणि त्यासाठी आजचा हा सुवर्ण योग आपण वैभव दादा यांच्या वाढदिवसानिमित्त साधत आहोत. आज ते सर्व जमलेल्या सर्व मित्र परिवारांना मी विनंती करतो की आपण तर स्वाक्षरी करालच पण इतरांनाही स्वाक्षरी करण्यास आपण भाग पाडा अशी मी आपणास विनंती करतो. परत मी वैभव दादा यांना विनंती करतो की स्वाक्षरी मोहीमचा पहिला कार्य आपल्या शुभ हस्ते करावं. वैभव दादा आपण पुढे या. वैभव दादा यांच्यासोबत सन्माननीय मला चव्हाण साहेब, सन्माननीय मंगेश परब साहेब, सन्माननीय रवींद्र घाट साहेब, सन्माननीय अशोक कंचे साहेब, सन्माननीय प्रमोद मागले साहेब, सन्माननीय आशिष गावडे साहेब, सौभाग्यवती विनया पवार मॅडम, या सर्वांना विनंती की आपण या अभियानाची सुरुवात या ठिकाणी करायची आहे. आजपासून एका चळवळीला सुरुवात या ठिकाणी होते. जोपर्यंत स्त्री शिक्षणाच्या आद्य पुरस्कर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतीय स्वातंत्र्याचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जोपर्यंत भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत ही मोहीम आपली चालू राहणार आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर आसन ठेवायचं. मित्रांनो, आज वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा. आपला माणूस, आपला सेवक, युवा समाजसेवक, उच्च विद्या विभूषित, अजात शत्रू व्यक्तिमत्वाचा आपल्या वैभव रावते पाटील यांचा वाढदिवस आहे. आजच्या या वाढदिवसासाठी वैभव दादांना वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले. त्याचबरोबर तरुणांचा एक मोठा जनसागर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपल्या लाडक्या मित्राला, आपल्या बालमित्राला, एका युवा समाजसेवकाला
शुभाशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मित्रांनो, आज वैभव दादांनी वयाची 28 वर्ष पूर्ण करून 29व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. या 28 वर्षात वैभव दादांचा जो जीवनाचा प्रवास आहे तो आपल्या मराठवाड्याच्या भीमनगर, शिवसागर, दयासागर, बर्वेनगर, भटवडी या विभागात वैभव दादा लहानाचे मोठे झाले. आपल्या या समाजातील लोकांची दुःख अडचणी पाहून त्यांचं संवेदनशील मन आज वैभव दादा वयाची 28 वर्ष पूर्ण करून 29व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, या समाजाचं आपण देणं लागतो ही भावना त्यांच्या मनामध्ये आली आणि 2020च्या गणेशोत्सवापासून त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून समाजकार्य करायला सुरुवात केली. कारण मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगायचे, जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत तुम्ही समाज उभा करू शकत नाही. या युक्तीनुसार दादांनी आधी स्वतः उद्योग व्यवसायामध्ये स्थिरतावर झाल्यानंतर समाजसेवेत त्यांनी वयाच्या 28व्या वर्षात पदार्पण केलं. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवापासून त्यांनी आपल्या समाज कार्याचा श्री गणेश केला. गेल्या 1 वर्षात वैभव दादांनी कोणकोणती कामं केली, गरजवंतांना
रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून दिली. 11वीतील जे विद्यार्थी जात आहेत त्यांच्यासाठी मोफत ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. आपला हा भटवाडी घाटकोपर विभाग म्हणजे मराठी माणसाची पंढरी. इथे जी मंदिरं आहेत तेवढी मुंबईत कुठेही मंदिरं नसतील. वेळप्रसंगी त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जे जी लोकोपयोगी वस्तू त्या मंदिरासाठी पाहिजे होती त्यांनी स्वखर्चाने त्या मंदिरांना त्या संस्थेला दिलेली आहे. मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो मुलगी वाचवा मुलगी वाढवा, परंतु वैभव दादांनी हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं. आपल्या भारत सरकारच्या पोस्टाच्या माध्यमातून जी सुकन्या समृद्धी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या खिशाला साथ लागला तरी हरकत नाही, परंतु आपल्या या विभागातील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सुकन्या समृद्धी योजनेसाठी पहिला हप्ता स्वतःच्या खिशातून भरून त्यांनी त्या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. आतापर्यंत जवळजवळ 100च्या वर मुलींची सुकन्या समृद्धी खाती त्यांनी उघडून दिलेली आहे. त्याचप्रमाणे 10वीतून 11वी मध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन फॉर्म भरायची जी महाराष्ट्र सरकारने जी योजना आणली होती, आपल्या या मध्यमवर्गीय विभागात लोकांना ती परवडणार आहे की नाही याचा विचार न करता वैभव दादांनी स्वतःच्या खिशातून त्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत मध्ये ऑनलाईन अर्ज भरून दिलेले आहेत. त्यासाठी त्यांनी या आपल्या विभागात 4 ते 5 कम्प्युटर सेंटर त्या दरम्यान भाड्याने घेतले होते. मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपल्याला माहित असेल आपल्या शिवसागर मध्ये कोणत्या तरी उपद्रवी किड्यांचा प्रसार झाला होता. लोक त्रस्त झाली होती. वैभव दादांच्या कानावर फक्त ती गोष्ट आली, कोणीतरी मला येऊन सांगेल मग मी त्याच्यासाठी काम करेल. हे सगळं बाजूला ठेवून मला कळलंय माझं कर्तव्य आहे. वैभव दादांनी 4 माणसं आणि कीड प्रतिबंधक रासायनिक फवारणी या ठिकाणी गेली 10 दिवसात करून घेतलेली आहे आणि आज त्या लोकांचा तो त्रास बंद झालेला आहे. गेल्या महिन्यामध्ये आपल्या मुक्ताबाई हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेला एक अनागोंदी कारभार घडला. आपल्या सगळ्यांना तो माहिती, आपण त्याची वाच्यता करायला नको, कारण वैभव दादा नेहमी आम्हा कार्यकर्त्यांना सांगतात चांगलं ते सांगायचं, वाईट आपण आपल्या जवळ ठेवायचं. तर त्याही वेळी वैभव दादांनी रात्री 1:45 वाजता मुक्ताबाई हॉस्पिटलमध्ये जो काही चुकीचा प्रकार घडला, आपल्याला इतर वेळी शांत आणि संयमी दिसणारे वैभव दादा त्यावेळेला पेटून उठले होते आणि त्यांनी त्या प्रशासनाला जाब विचारला होता. असे आपले वैभव दादा यांनी कोणत्या क्षेत्रात काम केलेलं आहे? आरोग्य असेल, सामाजिक असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, धार्मिक असेल, एखादी आपत्ती आली तिथे वैभव दादा हजर आहेत. आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर गेल्या 1 वर्षात आपल्या या भीमनगर, शिवसागर, दयासागर, भरवीनगर, भटवाडी या विभागात वैभव दादांच्या माध्यमातून सॅनिटायझरची फवारणी झालेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 4000च्या वर मास्क वैभव दादांनी या ठिकाणी वाटप केलेले आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं यावर्षी गोविंदा पथकांना की तुम्ही गोविंदा साजरा करू नका, सामाजिक उपक्रम राबवा. वैभव दादांनी त्याच गोविंदा पथकांना हाताशी घेतलं आणि आपल्या विभागातील गरजू लोकांना धान्य किट वाटप केलं. आपल्यासाठी दिवस रात्र जे पोलीस बांधव रस्त्यावर उभे असतात, करोनामध्ये ज्यांनी 24 तास ड्युटी केली, अशा पोलीस बांधवांचा सन्मान वैभव दादांनी केलेला आहे. रस्त्यावर उभे असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी त्यांच्या शरीरात क जीवनसत्व कमी होऊ नये छत्री वाटप त्यांनी केलेलं आहे. आपल्या चाळीमध्ये बऱ्यापैकी अंधार असतो, तिथे LED दिवे त्यांनी स्वखर्चाने बसवून दिलेले. रक्तदान शिबिर असेल, रस्ते दुरुस्ती असतील, तरुणांना खेळाचं साहित्य वाटप असेल, अशी विविध कामं वैभव दादांच्या माध्यमातून झालेली आहे. या ठिकाणी मी वैभव दादांना विनंती करतो की आपण जी
अभिनव योजना या ठिकाणी राबवतात। सुकन्या समृद्धी योजना या योजनेचं ज्या बालिकांचं आपण समृद्धी योजनेमध्ये खातं ओपन करून दिलेलं आहे त्या बालिकांचा या ठिकाणी आपण फॉर्म भरून त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो। सन्माननीय वैभवदादा आणि मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी सन्माननीय वैभवदादा आवटे पाटील, सन्माननीय राजेंद्र पवार साहेब, सन्माननीय बाळा चव्हाण साहेब, सन्माननीय अशोक कंसे साहेब, सन्माननीय मंगेश परब साहेब, सन्माननीय रवींद्र घाट, सन्माननीय प्रमोद मांढरे, सन्माननीय आशिष गावडे या सर्वांना विनंती की आपण या ठिकाणी या योजनेची औपचारिक सुरुवात करूया। सुकन्या समृद्धी योजना या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 100 बालिकांची खाती वैभवदादांच्या माध्यमातून स्वखर्चातून त्यांनी खोललेली आहेत। वैभवदादा दिखाऊ नाही तर टिकाऊ काम करतात हा संदेश या माध्यमातून आपण प्रसार माध्यम मुंबई शहराला महाराष्ट्र राज्याला देतोय। महाराष्ट्र या ठिकाणी क्लिफर्ड फर्नांडिस यांचं आगमन झालेलं आहे। त्यासाठी मी अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय रवींद्र घाट साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या या युवा समाज सेवकाचं अभिष्ट चिंतन करावं। सन्माननीय रवींद्र घाट साहेब। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा आजच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याकरता सुवर्णनाथ सभागृहात उपस्थित या मंडळाचे सर्व आदरणीय विलासजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय राजेंद्रदादा पवार साहेब, अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचे विश्वस्त व
अध्यक्ष मंगेशजी परब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कनसे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे मित्र प्रमोद मांढरे, त्याचप्रमाणे वारचे त्यांच्या नवीन विभागाचे पदाधिकारी आणि आपण महाराष्ट्र शासनाचे कोरोनाबाबतचे नियम पाळून आजच्या या सभागृहात ज्यांना आपण प्रेमरूपी शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहिलात, त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरता उपस्थित आहोत आपण सर्व, ते आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय वैभवदादा आवटे पाटील, त्याचप्रमाणे या विभागातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, आज वैभवदादाने 28 वर्ष पूर्ण करून 29व्या वर्षात पदार्पण केले। त्याबद्दल सर्वप्रथम मी अखिल भारतीय सार्वजनिक मंडळ सिद्धिगंज मंदिराच्या वतीने त्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि आपण या कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन करत होते, प्रस्तावना करत होते, त्यांच्या माहितीनुसार वैभवदादांनी गेल्या 2 वर्षापासून, खरं तर कोरोनापासूनच त्यांनी आपल्या कार्याला अत्यंत कमी वयामध्ये सुरुवात केली आणि त्यांचं कार्य बघता बघता या 2 वर्षामध्ये आज वैभवदादांना ओळखणारा असा भटवडदेखील आपल्याला नागरिक मिळणार नाही, असं त्यांचं कार्य उल्लेखनीय कार्य आहे। गेली 2 वर्ष मी सतत बघतोय, आमच्या मंडळाच्या वतीने जे आम्ही कार्यक्रम घेतो त्या सगळ्या कार्यक्रमाला आमचे राजेंद्र दादा पवार साहेब आणि वैभव दादा जे जातीने उपस्थित असतात, ते आमच्या मंडळाचे देणगीदार असो अथवा जाहिरातदार असो, परंतु त्या मंडळाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, हे आम्ही आमचं भाग्य समजतो। असं युवा नेतृत्व या भटवाडीला लाभलंय, ज्यांचा फायदा आमच्या मंडळात देखील झाला। त्याने अनेक प्रकारे आमच्या या मंडळाला, आपल्या सिद्धिगणेश मंदिराला प्रामुख्याने मदत केलेली आहे आणि या देखील त्याने ज्या वेळी तुम्हाला काय गरज लागेल, काय असेल आपल्या सिद्धिगणेश मंदिरासाठी, मला तुम्ही केव्हाही सांगू शकता, फोन करू शकता, मी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर असेल। एवढं आकाशावर मन असणारे आमचे वैभवदादा पाटील यांना मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो। खर तर त्यांनी ज्या आता आपल्या समोर जे जाहीर केल्या 2-3 योजना, त्यापैकी एक जीवन सुकन्या योजना ही पोस्टाची योजना आहे। आमच्या पोस्टाचे ऑल इंडियाचे जे अध्यक्ष होते, आता निवृत्त मंगेश परब, यांनी पूर्ण देशाचं नेतृत्व केलं त्यांच्या युनियनच्या माध्यमातून आणि त्याच पोस्टाची योजना योगायोगाने आज या सभागृहात तिचं उद्घाटन झालं। आपण छोट्या छोट्या बालिकांना, मला वाटतं 1 ते 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत या मुलांना जीवन सुकन्याचं या पोस्टामध्ये खातं उघडून त्यांनी या कार्याला सुरुवात केली। खर तर हे जे बालक, ह्याच्या मुली ज्यावेळी मोठ्या होतील त्यावेळी त्यांचं शुभ कार्य असेल, त्यावेळी त्यांना कोणापुढे हात पसरण्याची गरज लागणार नाही, असं महान कार्य वैभवदादा पाटलांनी करून ठेवलेलं आहे। खरंच त्यांच्या कार्याला तोड नाही, बोलण्यासारखं अनेक आहे, परंतु अनेक श्रोते बोलायचे, त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही। एवढंच सांगतो की सिद्धिगणेशच्या चरणी प्रार्थना करतो की वैभवदादांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो, एवढं मी सिद्धिगणेशने प्रार्थना करतो। पुढचं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद घाट साहेब। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्ग क्रमांक 128 चे अध्यक्ष सन्माननीय अशोक कनसे साहेबांना विनंती, आपण या ठिकाणी सन्माननीय वैभवदादा आवटे पाटील यांचं अभिष्ट चिंतन करायचं। सन्माननीय वैभवदादा आवटे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंचिकावर उपस्थित असलेले या विभागाचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय गुलाबजी चव्हाण साहेब, ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ते आमचे मित्र राजेंद्रजी पवार, प्रमोदजी मांढरे,
मंगेश परब, लाडसाहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय आशिष गावडे, माझे मित्र ज्यांनी या छानशा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ते आमचे मित्र सतीश बांगर, माझ्या समोर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय तालुक्याचे आमचे सेवा दलाचे अध्यक्ष विलासजी पवार, सर्व कार्यकारिणी सदस्य, या सभागृहामधील उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, सभागृहामधील उपस्थितांची आपण जर नजर टाकली तर आपल्याला असंच लक्षात येईल की वैभवदादाचे मित्र हे सर्व पक्षामधील कार्यकर्ते हे वैभवदादाचे मित्र आहेत. या ठिकाणी मला योगायोग आला की आम्ही दोघेजण एका गावचे. राजुरी ही यांची जन्मभूमी आणि आता कर्मभूमी बोडी गावामध्ये त्यांची त्या ठिकाणी वास्तव्यात आहे. मी फक्त वैभवचं नाव ऐकून होतो. राजेंद्र पवार हा माझा जुना सहकारी आहे. त्यांनी मला काल फोन केला की तुम्हाला या कार्यक्रमाला यावं लागेल. म्हटलं मी निश्चितपणे येईल. मला गावी जायचं होतं परंतु मी इथे थांबलो आणि या ठिकाणी वैभवला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो. गेल्या 2 वर्षामध्ये वैभवचं काम पाहून आम्हाला अतिशय आनंद होतो की एक तरुण मुलगा जो सुशिक्षित आहे, राजेंद्र पवारांच्या मदतीने धंदा करून त्या धंद्यामधून प्रामाणिकपणे पैसा कमवून त्यामधील काही भाग आपण जनतेला या ठिकाणच्या जनतेला देणं लागतं म्हणून आपल्याला मिळणाऱ्या त्या पैशामधून काही भाग खर्च करून समाजाची चांगल्या प्रकारे सेवा करतात. या ठिकाणी सतीश बांगर यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांचं जे कार्य आहे या कार्य असेच उत्तर पुढे भरत जावं, त्यांना चांगलं आयुष्य, दीर्घ आयुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्यांना बुलंद आयुष्याच्या आनंद शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कंसे साहेब. यानंतर अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचे विश्वस्त आणि अध्यक्ष सन्माननीय मंगेश परब साहेब यांना विनंती की आपण सन्माननीय वैभवदादा आवटे पाटील यांचं अभिष्ट चिंतन करायचं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. आजच्या वैभवदादा आवटे पाटील यांच्या अभिष्ट चिंतनासाठी उपस्थित असलेले माझे मित्र आणि पाटवाडीतील ज्येष्ठ समाजसेवक विलास चव्हाण, पीटर फर्नांडिस, राजेंद्र पवार, पवार मॅडम, त्याचप्रमाणे रवींद्र घाट, प्रमोद मांढरे, आशिष गावडे आणि उपस्थित असलेला तरुण जनसमुदाय. वैभवदादा तुमच्या अभिष्ट चिंतनासाठी जमलेला तरुण सभासद हा अभावाने आढळतो आणि तुमचं भाग्य आहे की तुम्ही एवढं तरुणांना एकत्र करू शकला. आपलं 29वं वय आहे. 28-29 30 पर्यंत तरुण हा नाक्यावरती टपरीवर चहा पीत, वडापाव खात, टिंगल टवाळ्या करत असा असतो. परंतु आपण या तरुणाला एक वेगळं वळण लावलं. आज 11 ऑक्टोबर आहे. आता तुमचा वाढदिवस आहे आणि हिंदी चित्रपटातला शहेनशाह अमिताभ बच्चन याचा पण वाढदिवस आहे. त्याची अँग्री मॅन इमेज तुमच्यामध्ये निश्चित उतरेल अशी मला निश्चित आशा आहे. आपण एवढ्या अल्पावधीतच समाजसेवा अंगीकारली आहे. ज्याच्या घरामध्ये समाजसेवेचे संस्कार असतात तो या समाजसेवामध्ये पदराला खार लावून उतरत असतो. आपण कोरोना काळामध्ये रुग्णांना मदत केली. सुकन्या समृद्धी योजना, मी पोटातून निवृत्त झालो, ही आमच्या भारत सरकारची योजना. आमच्या अधिकाऱ्याने तिचा प्रसार केला पाहिजे. परंतु आपले कार्यकर्ते किंवा जे समाजसेवक आहेत वैभव दादा पाटील ते याचा प्रसार करत आहेत. म्हणजे योजना तळागाळापर्यंत गेली पाहिजे. आपण ज्या भारतरत्नासाठी प्रयत्न करत आहात तो प्रश्न निश्चितच लोकसभेमध्ये सुद्धा विचाराधीन आहे. ज्या सावित्रीबाई फुले होत्या, ज्याने या देशामध्ये मुलींची पहिली शाळा काढली, त्यांच्यावरती त्यावेळेच्या समाजातील ब्राह्मण समाजाने शेणाचे गोळे फेकले. परंतु महात्मा फुले सावित्रीबाई फुले हटल्या नाही
त्यांनी मुलींची शाळा काढली आणि आज असं चित्र आहे की कुणाच्या मुली शिकतायत. ह्या मुली कुणा शिकतायत? ज्या बहुजन समाजाच्या सावित्रीबाई फुलेने पुढाकार घेऊन त्यांनी शाळा काढली, शेणाचे गोळे अंगावर ते झेलले, परंतु आज स्त्री शिक्षणाची जागा आजच्या या महिलांसाठी ओपन झालेली आहेत. अशा अनेक योजना आहेत आणि ह्या योजना पूर्णपणे सामर्थ्य करण्याचं काम वैभव आडके पाटील या तरुणांच्या मदतीने करतायत. तुम्हाला तुमचं वय पाहता तुम्हाला अजून बराच पल्ला निश्चित गाठायचा आहे, परंतु तुमच्याकडे लंबी रेस का घोडा म्हणून बघणं हे निश्चितच मला आवडेल. कारण ह्या ठिकाणी समाजसेवेमध्ये सुशिक्षित तरुण फार कमी अभावाने आढळतात. आमच्या गणेशोत्सव मंडळात मला पण माहिती असेल की आम्हाला पण माहिती असेल, तरुण कार्यकर्ते आता आले येत नाहीत. ते त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल त्या ठिकाणी हे जातात. परंतु समाजसेवा करायची असेल, कोणाला रेशनिंग कार्ड काढून द्यायचं आहे, कोणाला बीपीएलचं कार्ड काढून द्यायचं आहे, कोणाला म्युन्सिपालिटीचा प्रॉब्लेम आहे, कोणाला शिक्षणाचे रोजगार मिळत नाही, या सगळ्या गोष्टींसाठी आज कार्यकर्त्यांची निश्चित आवश्यकता आहे. आणि शिवसागर, दयासागर यासारख्या स्लम वस्तीमध्ये आपण हे कार्य करत आहात. आपल्या कार्यक्रमाला एवढे तरुण उपस्थित झाल्यामुळे तुम्हाला त्यांनी निश्चित सलामी दिलेली आहे आणि आपलं पुढचं जीवन असेल ते चांगलं यशस्वी हो अशी मी आशा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. दुसरी एक गोष्ट म्हणजे आता मला की जीवनदायी मंगल योजना म्हणून LICने काढलेली आहे. वन टाइम 1400 रुपये भरल्यानंतर त्याला 50,000 रुपयाचा विमा मिळतो आणि जे गरीब आहेत म्हणजे घरकाम करतात किंवा काय करतात त्यांच्यासाठी सुद्धा आमच्या अखिल भारतीय दैनिक मंडळाचे आमचे रवींद्र घाट प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत आम्ही 100 पॉलिसी काढलेल्या आहेत. वन टाइम जो डोनेशन त्यांनी करावं. 10 वर्षासाठी त्या पॉलिसी आहेत. जर ज्या कोणाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी त्या करावं. आणि आज मी अभिष्ट चिंतन करून वैभव पाटील यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद परब साहेब. यानंतर त्यांच्याशिवाय आपल्या भटवाडी आणि घाटकोपरचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही, समाजकारण पूर्ण होऊ शकत नाही, अशा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय बाळा चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं 2 शब्द वैभव आवटे पाटील यांच्या अभिष्ट चिंतनासाठी खर्च करायचं. वैभवच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व ठिकाणी जमलेलो आहोत. एक संकल्प आपण त्या निमित्ताला संकल्पातून वाढदिवस साजरा करणं हे कधी चांगलं. त्या ठिकाणी आमचे अनेक मित्र या ठिकाणी बसलेले आहेत. मित्र परब, मंगेश परब, किशोर पवार, आमचे राजेंद्र पवार, रवींद्र घाट, गावडे, मित्र, तरुण मित्र प्रमोद मांढरे, आमचा माचेचा विभाग अध्यक्ष बांदिवडेकर, अशोक कंसे, हे सर्व ह्या विभागातील कुठल्या समाज कार्याची म्हणा किंवा एका कुठल्या तरी पक्ष संघटनेशी निगडीत आहे आणि त्या माध्यमातून त्या विभागामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. आमची राजकारणामध्ये आणि सामाजिक कारणामध्ये आमचं संपूर्ण जीवन आम्ही या भटवाडी विभागामध्ये घालवलं. राजकारण आम्ही अत्यंत अटीतटीनं आणि नेटानं लढवलं. आम्हाला त्यामध्ये यश आलेलं नसलं तरी आम्ही या विभागामध्ये जम के लढलो. परंतु ते लढण्यापेक्षा सामाजिक जीवनामध्ये जास्तीत जास्त आम्ही त्या ठिकाणी लक्ष दिलं. आज गेली 10 ते 15 वर्ष झाली आम्ही राजकारणापासून दूर आहोत, पण सामाजिक कारण समाजकारण हे आम्ही त्याला कधी तिलांजली दिली नाही. कारण आमच्यासाठी ते महत्वाचं होतं की राजकारण नंतर समाजकारण होतं. समाजासाठी आपण काहीतरी करावं या हेतूनच आमच्यावर संस्कार झाले होते. आमचे वडील संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले कार्यकर्ते होते.
आमचे बंधू हे सामाजिक कार्यामध्ये त्यांनी जीवन व्यतीत केलेलं होतं आणि त्यांचा वार्ता घेऊन आम्ही पुढे आलो होतो. त्याच्यामुळे राजकारण थोडं दोनच मानलं आम्ही आणि त्याकडे आम्ही पाहिजे तेवढं लक्ष दिलं नाही. याच्या आधी आम्ही ह्या महाराष्ट्राच्या कुठेतरी नकाशावर, राजकीय नकाशावर असतो. आमच्या नेतृत्वाखाली लढलेले अनेक जण आज मंत्री आहेत, अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, अनेक विविध पक्षामध्ये काम करत आहेत. आम्हाला त्याचं फार काही क्षम्य वाटत नाही, आम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नाही, कारण का आम्ही ज्या ठिकाणी आहोत ती आपल्यासाठी अतिशय उंचावर, शिखरावर नेणारी गोष्ट आहे. आम्ही आज व्यासपीठावर टिकून आहोत. त्याचं कारण आहे ते लोकांची सेवा, गोरगरिबांची केलेली सेवा. आणि म्हणून मी वैभवला सांगू इच्छितो, मागच्या वाढदिवसाला सुद्धा मी होतो त्यावेळेला मी तेव्हा सांगितलं होतं की राजकारणासाठी समाजकारण करू नका, समाजीकरणासाठी राजकारण करा. आपण जो वसा घेतलेला आहे तो लोकांच्या सेवेचा घेतलेला, तो लोकांचा सेवेचा वसा हा कायम करून चालू ठेवा. फक्त राजकारणासाठी, राजकारणामध्ये काही पद मिळेल, काही फार मोठी स्वप्न पाहून आपण त्या ठिकाणी कार्य करू आणि निवडणूक झाली की आपण मग कोणालाही त्या ठिकाणी भेटायचं नाही किंवा त्या आपलं नावही कोणाला आठवणार अशा राहणार नाही, अशा पद्धतीचं कार्य करायचं हे करू नका. राजकारणाव्यतिरिक्त समाज जीवनामध्ये ज्या वेळेला तुम्ही फार मोठं कार्य कराल त्यावेळेला तुम्हाला लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन लावतील. आज तुम्ही जो संकल्प केलेला आहे दशकोनी दशक, हा संकल्प पुरा महाराष्ट्रातून आमचा तरी आवाज करत असतो. अनेक महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, सावरकर आहेत, श्री शाहू महाराज आहेत. हा ज्या वेळेला आपण लढा हाती घेतो त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आवाज पोचला पाहिजे. विशेषतः आपण ज्या ठिकाणी लढायला सुरुवात करतो त्या ठिकाणचा तरुण, त्या ठिकाणची महिला, त्या ठिकाणची तरुणी ही त्याच्या मागे ठामपणे उभी राहिली पाहिजे. आणि त्याच्या मातून मागाव त्याच्या बरोबर जो आवाज हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे. केंद्र सरकारचे डोळे उघडले गेले पाहिजे. केंद्र सरकारला वाटलं पाहिजे की नाही हा महाराष्ट्रातील एवढा तमाम जनतेची ज्या वेळेला मागणी आहे त्यावेळेस आपण त्याचा विचार करावा. चांगल्या पद्धतीचा संकल्प आपण तडीस देण्यासाठी आता आज 29वा संकल्प केलेला आहे. हा संकल्प वयाच्या 100 वर्षापर्यंत आपण जोपर्यंत आहात तोपर्यंत तडीस देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तोपर्यंत त्यासाठी आपण लोकांना मार्ग केलं पाहिजे. आपल्या बरोबर तरुण फळी तयार केली पाहिजे. आणि योजनांचा या ठिकाणी समावेश झाला. आम्ही सांगितलं आणि योजना ज्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आम्ही कार्य केलेलं आहे. अगदी जत सारख्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या ठिकाणी जाऊन काम केलेलं आहे. बाबा आमच्या आनंदवनामध्ये जाऊन आम्ही 2-3 दिवस त्या कुष्ठरोग्यांबरोबर राहिलेलो आहोत. त्यांच्याबरोबर एका ठिकाणी बसून जेवण केलेलं आहे, त्यांची सेवा केलेली आहे. या मंडळाने जे कार्य केलेलं आहे या मंडळाने संपूर्ण महाराष्ट्राच्या कोपऱ्यात जाऊन त्यावेळेस त्या मंडळाचे नाव लौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. अनेक पारितोषिक त्या मंडळाने मिळवलेली आहे. आणि नुसतं सामाजिक कार्य नाही, सामाजिक देखाव्याच्या माध्यमातून तरुणांना, वृद्धांना, तरुणीला सर्वांना मार्ग होईल असं त्या ठिकाणी वातावरण तयार करायचं हे काम या मंडळाने तयार केलं. सुकन्या समृद्धी योजना ज्यावेळेस आम्ही अधिकारी आमच्याकडे आले, आम्ही ठरवलं सुकन्या समृद्धी योजना की 250 रुपये भरून फक्त अकाउंट उघडून द्यायचं काम आम्ही नाही केलं. ही योजना आम्ही आणली, आम्ही राबवली. आज 133 मुली या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. परंतु त्याबरोबर त्या पालकांना आम्ही सांगितलेलं आहे की जे पालक हे अकाउंट कंटिन्यू ठेवतील
त्या अकाउंट सातत्यानं त्या मुलीच्या नावानं 5 रुपये, 10 रुपये, 25 रुपये, 50 रुपये ते अकाउंटवर भरत राहतील, कंटिन्यू ठेवतील. त्या मुलीच्या अकाउंटवर वर्षभरामध्ये मंडळ 1,000 रुपये दरवर्षी टाकत जाईल. ही योजना आम्ही त्या ठिकाणी, ही पोस्टाची योजना नाही, तर ही आमची मंडळाची योजना आहे. ही पोस्टाची योजना नाही, ती भारत सरकारची योजना नाही. सुकन्या समृद्धी भारत सरकारची योजना आहे, पण 1,000 रुपये भरण्याचं काम हे मंडळ करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो 1995 साली सारस्वत बँकेमध्ये आम्ही जवळजवळ 200-250 मुलांचं, लहान बालकांचं खातं उघडलं. फक्त 50-50 रुपये खातं उघडलं. आज ती मुलं जवळजवळ 20 ते 22 वर्षाची झालेली आहे. आणि आता जाणणारा सांगायचं वाटतं की सारस्वत बँकेमध्ये आधी त्या मुलांची अकाउंट चालू आहेत. आणि ती मुलं त्यावेळेस 5 वर्षाची, 4 वर्षाची, 5 वर्षाची होती. त्यावेळेपासून ती अकाउंट त्या ठिकाणी चालू होती. म्हणजे आधी ती कार्यरत, ती अकाउंट कार्यरत आहे. तर अशा पद्धतीचं काम हे या ठिकाणी त्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि त्यावेळेला आपला वाढदिवस हा खरा फलप्रद होईल. त्यामुळे मला कुठे शंका वाटत नाही. मित्र, अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आपण सर्वांनी मिळून या भटवाडी विभागाचा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये राजेंद्र पवार यांचं फार मोठं स्वप्न आहे की आपली गावी संघटना, संस्था, पक्ष, आपला स्वतःचा पक्ष असावा, तरुणांना संघटित करावं आणि त्या माध्यमातून समाज जागृती करावी, राजकारण करावं, असे अनेक स्वप्न त्यांनी उदासी बाळगलेले आहेत. ते स्वतः एक उद्योगपती आहेत. त्यांच्या बरोबर त्यांनी वैभव पाटील याला बरोबर घेऊन त्यांनी कार्य सुरू केलेलं आहे. त्याच्या मागे ते खंबीरपणे उभे आहेत. अनेक योजना, मुद्रा योजना असो, अनेक विविध योजना सरकारच्या ते राबवत आहेत. अनेक प्रकारच्या उद्योगधंदे ते तरुणांना काढून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्या तरुणांनी आपला विकास करून घेतला पाहिजे. आणि त्यांनी सुद्धा त्या तरुणांच्या मागे खंबीर उभे राहून या तरुणाला उभं केलं पाहिजे. तर हे वाढदिवसाचं औचित्य साध्य होईल असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या मित्रांना मी विनंती करणार आहे की आपण अशा तरुणांच्या मागे गंभीरपणे उभं राहून त्या पुढील कार्य त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. अनेक संस्था आहेत, अनेक पक्ष आहेत, संघटना आहेत. त्या संघटनांच्या माध्यमातून आपण कार्य करून घेतलं पाहिजे. तर खरं त्या वाढदिवसाला काहीतरी अर्थ राहणार आहे असं मी या ठिकाणी माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून पुन्हा एकदा मी वैभवला शुभेच्छा देतो, या सर्व मित्रांना शुभेच्छा देतो. या पुढील काळामध्ये आपल्याकडून जास्तीत जास्त कार्य उभं राहावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. या ठिकाणी वैभवदादा आवटे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आणि मुंबई विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अमोल मातेले साहेब, त्याचप्रमाणे आपल्या शाखा क्रमांक 128 चे शाखा प्रमुख सन्माननीय बाबूशेठ साळुंके हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं संयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि या ठिकाणी सन्माननीय अमोल मातेले साहेब यांना विनंती करतो की आपण माननीय वैभवदादा आवटे पाटील यांचं अभिष्ट चिंतन करायचं. सन्माननीय अमोल मातेले. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आपल्या विभागाचे मान्यवर, आपण त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो असे आपले सर्वांचे युवा तडफदार नेतृत्व वैभव आवटे पाटील आणि या ठिकाणी सर्व तरुण मंडळी, बंधू आणि भगिनींनो, गेली अनेक वर्ष मी वैभवला पाहतो. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर
त्यांनी समाजकार्यामध्ये हिरिरीने भाग घेऊन आपल्या भागाचा आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे, तरुणांचे प्रश्न मांडले गेले पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. गेली अनेक वर्ष या आपल्या भटवाडी बेळगाव परिसरामध्ये सातत्याने या समाज कार्यामध्ये कार्यरत आहात. म्हणून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व त्यांना आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे. परंतु वैभवाचं उमदा व्यक्तिमत्व आहे, अशी तरुण पिढी पुढे आली पाहिजे. त्यांनी समाजकारणाबरोबर राजकारणात देखील सहभाग नोंदवला पाहिजे आणि अशा उच्च शिक्षित तरुणांनी खरं राजकारणात आलं पाहिजे. तर राजकारण आल्यानंतर प्रशासनामध्ये कशा पद्धतीने काम करून घेतलं जाईल किंवा प्रशासन कशी पकड तयार केली जाते हीच एक तरुणांची ओळख असते. म्हणून मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने माझ्या पक्षाच्या वतीने त्याचबरोबर माझ्याकडून देखील त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अधिक नव्हे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. वैभव आवटे पाटील यांच्या मित्रांपैकी जर कोणाला आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करायच्या असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं. आपल्यापैकी जर कोणाला बोलायचं असेल तर आपण या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते सन्माननीय सनील शिर्के यांचं आगमन झालेलं आहे. संयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी आपल्या भटवाडीतील शब्दांची धगधगती तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते बाळासाहेब हांडे यांना विनंती करतो की या आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे शेवटचे विचार आपण या ठिकाणी मांडायचे. सन्माननीय बाळासाहेब हांडे. महाराष्ट्राचा दैवत राजर्षी छत्रपती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आजच्या एका चांगल्या कार्यक्रमासाठी किंबहुना या विभागाचे एक उमद नेतृत्व ज्यांचा वाढदिवस आज आहे त्यांच्या आदिष्ट चिंतनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. खास करून त्यांना शुभाशय देण्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्या हॉलमध्ये आपण बसलेलो आहोत त्याचे खऱ्या अर्थाने प्रणेते असलेले आदरणीय बाळाराव चव्हाण, आदरणीय अखिल बटवडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मंगेशभाऊ परब, सन्माननीय सरचिटणीस रवींद्रजी घाट, सन्माननीय प्रभाग क्रमांक 158 शाखा प्रमुख आदरणीय बाबूशेठ साळुंखे, सन्माननीय गावडे साहेब, त्याचप्रमाणे आता ज्यांचं आपण भाषण ऐकलं आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची बांधिलकी घेऊन त्या मुंबई नगरीमध्ये काम करणारे आदरणीय अमोलजी माताले, आदरणीय अशोक कंसे, आदरणीय टिटूभाई, त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मित्र प्रमोदजी महांद्रे आणि आदरणीय वैभव दादांना शुभाशय देण्यासाठी किंबहुना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या हॉलमध्ये उपस्थित असलेले सर्व आदरणीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे मित्र सनील शिर्के साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी खास करून सर्वांचे या ठिकाणी कौतुक करतो की आपल्या घाटकोपर परिसरामध्ये एक 6-7 महिन्यापूर्वी किंबहुना 1 वर्षापूर्वी एक उमद नेतृत्व उभं राहत होतं आणि त्यांचं नाव होतं वैभव दादा आवटे पाटील. बटवडीच्या मार्केटमध्ये गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाचा बॅनर लागला. मी अमोल शेठ बाबू शेठना विचारलं ते नेतृत्व कुठलं आहे तर त्यांनी सांगितलं आदरणीय आपले आवटे पाटील आहेत आणि नाना अतिशय चांगला मुलगा आहे, आपल्याला जेणेकरून त्यांना सहकार्य करायचंय. आज आवटे पाटलांनी 1 वर्षाच्या कालखंडामध्ये घाटकोपर परिसरामध्ये प्रत्येक मंडळामध्ये आवटे पाटील तुम्ही गेलेले आहात, किंबहुना तुमचा विचार गेलेला आहे. एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन
आज त्यांचे वडील या ठिकाणी आहेत, माझे चांगले मित्र आहेत. आज खरं आपण या घाटकोपर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी घेऊन आपण या विभागामध्ये काम करत आहात. तुमचा काम करण्याचा एक होप आपण या ठिकाणी पाहिलेलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम तुम्ही या विभागामध्ये करत आहात. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही जे शिवधनुष्य उचललेलं ती ताकद देण्याचं काम विभागाचा समाज निश्चितपणे आपल्या पाठीशी उभा राहून तुम्हाला ध्येय द्यायला मात्र शंका नाही आहे. आज राजेंद्र पवारांसारखं एक चांगलं नेतृत्व एक मार्गदर्शक म्हणून तुमच्या पाठीशी आहे. मी निश्चितपणे तुमच्या कार्याला आणि तुमचं संपूर्ण आयुष्य सुखा समृद्धीचं आनंदाचं बरोबर गेलं आहे. तुम्हाला जगदंबा निरोगी उदंड आयुष्य देईल अशा या ठिकाणी मी आपल्या विभागाच्या सन्मान्य नगरसेवकाचा अश्विनीताई दीपक भांडे, सन्मान्य साहेबभक्त दीपक भांडे आणि शिवसेना शाखा क्रमांक 178 सन्मान्य शाखा प्रमुख बाबूशेठ सावंत यांनी शिवसेना परिवाराच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला उदंडाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अंडे साहेब. यानंतर जो महत्वाचा विषय या ठिकाणी आपण सन्माननीय वैभवदादा आवटे पाटील यांना विनंती करू की आपण या ठिकाणी केक कापून आपण आपला वाढदिवस साजरा करूया. आपल्या मित्राचा बर्थडे आलाय रे. गावागावात गल्ली बोळात बोलतोय बच्चा बच्चा. हा गावागावात गल्ली बोळात बोलतोय बच्चा बच्चा. अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता पार्टी व्हायला पाहिजे, संग थोडी घ्यायला पाहिजे. लय नाचून धिंगाणा घालू, आता मुडबी यायला पाहिजे. आता पार्टी व्हायला पाहिजे, संग थोडी घ्यायला पाहिजे. लय नाचून धिंगाणा घालू, मग मुडबी यायला पाहिजे. दोस्ती मधला राजा माणूस मनाने हायलय सच्चा. दोस्ती मधला राजा माणूस मनाने हायलय सच्चा. अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चल डॉल्बी डीजे लाव, लय भाऊचं झालंय नाव. भाऊ जीवाला जीव देणारा, साऱ्या पोरांना घे ठाव. चल डॉल्बी डीजे लाव, लय भाऊचं झालंय नाव. भाऊ जीवाला जीव देणारा, साऱ्या पोरांना घे ठाव. जल्लोष करणार, धुराळा उडणार, लय दिवसाची इच्छा. जल्लोष करणार, धुराळा उडणार, लय दिवसाची इच्छा. अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या वस्तीची आहे शान, भाऊला दिलाची जान. अरे कुठं बी जाऊ दे भाऊ, एंट्री होताच मिळतोय मान. हा आपल्या वस्तीची आहे शान, भाऊला दिलाची जान. अरे कुठं बी जाऊ दे भाऊ, एंट्री होताच मिळतोय मान. हे बड्डेला तुझ्या रोमियोनी आणलाय फुलाचा गुच्छा. हा बड्डेला तुझ्या रोमियोनी आणलाय फुलाचा गुच्छा.
एकट्यानं 7-12 कोरा शेतीचा झोन रेसिडेन्शियल केला. झटक्यात झाली नोटाबंदी, नोटांची बंदी, धंद्यात मंदी. GSTचा आलाय फेरा, अरे GSTचा आलाय फेरा. काळा पैसा बी होईना गोरा, अन बिल्डरच्या गाठी मंदी, अन बिल्डरच्या गाठी मंदी. कचकन घुसलाय रे रा, अरा 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 रा 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 रा. मारामारी आपलीच मोरीन मोतायची चोरी. हर बिझनेस झाला लंबा ओळंबा, पंग्याचा खंबा सरकारी दंगा. अरे भाईचा बड्डे वाजले 12, अरे भाईचा बड्डे वाजले 12. कंपनी पार्टनर रामदार 13. अरे का बिल्डरच्या गाठी मंदी, का बिल्डरच्या गाठी मंदी. कचकन घुसलाय रे रा, अरा रा 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 रा. संबळ ठेक्यात लावायचा, ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठेक्यात लावायचा. अरे बड्डे आहे भावाचा, अन्न जलूस साऱ्या गावाचा. बड्डे आहे भावाचा, अन्न जलूस साऱ्या गावाचा. अरे भाऊंच्या बड्डेला डीजे जोरात लावायचा, वाकडं तिकडं नाचून नाचून धिंगाणा घालायचा. अरे भाऊंच्या बड्डेला डीजे जोरात लावायचा, वाकडं तिकडं नाचून नाचून धिंगाणा घालायचा. वर्षभर असं लावून वाट बघती ह्या दिवसाचा, वर्षभर असं लावून वाट बघती ह्या दिवसाचा. अरे बड्डे आहे भावाचा, अन्न जलूस साऱ्या गावाचा. बड्डे आहे भावाचा, अन्न जलूस साऱ्या गावाचा. भरभराट
बड्डे आहे भावाचा अन जल्लोष साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा अन जल्लोष साऱ्या गावाचा अरे गाणं लावून खर्च जल्लोष साजरा होणार वर्षानुवर्ष हजारो वर्ष दिवस हा येणार अरे गाणं लावून खर्च जल्लोष साजरा होणार वर्षानुवर्ष हजारो वर्ष दिवस हा येणार यश विक्रांत आहे प्रभाव या नावाचा यश विक्रांत आहे प्रभाव या नावाचा अरे बड्डे आहे भावाचा अन जल्लोष साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा अन जल्लोष साऱ्या गावाचा हे ढोल ताश ढोल पिटीज संबळ ठेकत लावायचा ढोल ताश ढोल पिटीज संबळ ठेकत लावायचा अरे बड्डे आहे भावाचा अन जल्लोष साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा अन जल्लोष साऱ्या गावाचा महत्वाकांक्षा आणि जिंकणं देशमुख घराण्याच्या रक्तात आहे. श्यामराव देशमुखांची बुद्धी आणि कर्तृत्व यांना किमान पुण्यात तरी ऑप्शन नाही. ये दमलय नावात वाटय गावात आपल्याला भिडायचं नाही. दमलय नावात वाटय गावात आपल्याला भिडायचं नाही. ठेवतो या फाडून टाकतो या गाडून आडव्यात शिरायचं नाही. नाद करायचा नाही आपला नाद करायचा नाही. नाद करायचा नाही आपला नाद करायचा नाही. मला प्रयत्न नको आहेत, मला रिझल्ट हवे. माणसाच्या नजरेचा परिणाम होतो. मग तर माझ्या नजरेने तुम्हाला कधीच भस्म होऊन जायला हवं होतं. हो दणका असतोय आपला भारी तुझी सरेल मी जास सारी बंद साऱ्यांची होईल बोलती आता आपलीच वाजेल तुतार. हो दणका असतोय आपला भारी तुझी सरेल मी जास सारी बंद साऱ्यांची होईल बोलती आता आपलीच वाजेल तुतारी. हे आपल्याच चालीन आपल्याच ढालीन आपल्याशी लढायचं नाही. आपल्याला नडून हे डोक्यावर चढून हे आपल्याला नडून डोक्यावर चढून आडव्यात शिरायचं नाही. दमलय नावात वाट हाय गावात आपल्याला भिडायचं नाही. ठेवतो या फाडून टाकतो या गाडून आडव्यात शिरायचं नाही. नाद करायचा नाही आपला नाद करायचा नाही. नाद करायचा नाही आपला नाद करायचा नाही. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची परवा बी कुणाची परवा बी कुणाची. la la
हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली, जिथं तिथं
नवी उधळला उभ्या अंगात भिनला पूर भरून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल कशा कडाडला असा ढोल धडाडला कसा जल्लोष वाढला मनी उल्हास भरला नवा जणू रक्त पुष्पा परी देह रंगला तुझ्या नाम घोषात जीव दंगला नाद निनादला रे मोरया नाद निनादला नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया नाद निनादला रे मंगल मूर्ती मोरया नाद निनादला रे मोरया नाद निनादला शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना भावी कृपा गजानना तोडी विघ्नाच्या बंधना नाही दाता तुझ्या एक दंता गणा पार करशी मनोकामना कान थोर गाती तुझा थाट आगळा भाव जाई बोसंडुनी काळ जातला नाद निनादला रे मोरया नाद निनादला नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया नाद निनादला रे मंगल मूर्ती मोरया नाद निनादला रे मोरया नाद निनादला
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा. जगावे लोकांसाठी आदेश तुझा हा देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू. दिला आम्हाला तू कुलराजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. जन्मला भला आलो जगी, दिला फुलांचा झुला. मार्गी मोक्षाच्या जरी निघालो, साथ तुझी रे फुला. या मातीला आकार दिला, शिल्पकार तू खरा. तुझा मुखी है शब्द वसले, गीतकार तू खरा. ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. मन सुंदर सुंदर जसा मोगरा, सदा फुलीचा साज नाचरा. ही जाई जुई वाऱ्याची डोले, रात्री ताऱ्यांची बोले. शेवंतीने स्वप्न सजवूया, झेंडू संग भक्तीत रमूया. हे कमळा सम निस्वार्थ बनूया, फुलपाक्षीचे पार्थ बनूया. पारिजातचा संधी गाते, सोन चाफा बोली नाचे. या भूमीवर देवांचा तारा अभिमानाने अवतरला. सर्व धर्माचा तूच लाडका, भेदभावना तुला. हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा, धन्य धन्य देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा. फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा. जगावे लोकांसाठी आदेश तुझा हा देवा. माणुसकीचा मंत्र दिला, प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू. दिला आम्हाला तू कुलराजा, धन्य झालो देवा. संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा. जगण्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा.
क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. निरंतर प्रेम मायाही राहू दे आपल्या ठाई. सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या. हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा. भाऊचा बर्थडे हाय, भाऊचा बर्थडे हाय, भाऊचा बर्थडे हाय आज. आपल्या भाऊचा बर्थडे हाय, भाऊचा बर्थडे हाय, भाऊचा बर्थडे है आज. सारी नाचे की बस्ती, करू धमाल मस्ती. सारी नाचे की बस्ती, करू धमाल मस्ती. आज लावून पटियाला पॅक पॅक पॅक. भाऊ का बर्थडे है, भाऊ का बर्थडे है, भाऊ का बर्थडे है आज. आपल्या भाऊचा बर्थडे है, भाऊचा बर्थडे है, भाऊचा बर्थडे है आज. डीजे का साउंड बढ़ा दो, महफिल को रंगी बना दो. आवाज शैंपेन उड़ा दो, मैं खाना सारा पिला दो. रंगात येऊ आज ढंगात येऊ आणि करूया ढिंग ढिंग चॅक चॅक चॅक. भाऊ का बर्थडे है,
है भाऊ का बर्थडे है भाऊ का बर्थडे है आज आपल्या भाऊचा बर्थडे है भाऊचा बर्थडे है भाऊचा बर्थडे है आज अरे भाऊ को बिस्की पिलाए आइटम के साथ नचाए इधर उधर हम भी गिर जाए आज मुर्गा मसल्लम खाए तर्राट होऊनी झिंगाट होऊनी करूया बम बम बात भाऊचा बर्थडे हाय भाऊचा बर्थडे हाय भाऊचा बर्थडे हाय आज आपल्या भाऊचा बर्थडे हाय भाऊचा बर्थडे हाय भाऊचा बर्थडे है आज हे सारी नाचेगी बस्ती करू धमाल मस्ती सारी नाचेगी बस्ती करू धमाल मस्ती आज लावून पटियाला पॅक 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 भाऊचा बर्थडे हाय भाऊचा बर्थडे हाय भाऊचा बर्थडे हाय आपल्या भाऊचा बर्थडे हाय